काल मुसळधार पावसानं फक्त वसई विरार नव्हे तर संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती। वसई विरारमध्ये दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू झालाय। आज दुसऱ्या दिवशी त्या अनेक भागातील पाणी ओसरलं नसून या ठिकाणी काही सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अजूनही साचू नये। सध्या काही ठिकाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आणि त्यामुळे नागरिकांचे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही प्रचंड हाल होत आहेत। दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पावसाची संततधार नालासोपारा वसई विरार मध्ये सुरू झालेले आहे। सकल भाग हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। काल दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस जो होता तो मोठ्या प्रमाणात नालासोपारा मध्ये भरला होता। संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले होते। त्याच पाण्याचा निचरा होत नव्हता। मात्र अद्यापही पाणी हे काही ठिकाणी ओसरलेलं नाहीये तर काही ठिकाणी ओसरलेलं देखील आहे। आता मी नालासोपाराच्या राजनगर रस्त्यावरती उभा आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी मोठी कसरत करत वाहनधारक असतील, नागरिक असतील, त्यांना ह्या पाण्यातून वाट करत प्रवास करावा लागतोय। मात्र वसई विरार महापालिकेची यंत्रणा कुठे काम करतात असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। आपण जर बघितलं तर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून महापालिका नालेसफाईचे खर्च करताना दावे करत असते। मात्र हे दावे कुठेतरी फेल करताना आपल्याला पाहायला मिळतंय। कारण एवढं मोठं पाणी नालासोपाऱ्यात साचल्यानंतर त्याचा निचरा का होत नाही असा सवाल आता येथील जनता करत आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, नालासोपारा।